यस या ठिकाणी येत आहेत. कुणाल या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्षल आणि कुणाल यांना पाहिल्यानंतर मात्र कन्फ्युजन नेहमीच असतं. तर मनोज स्वतः या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जातं. थँक्यू कुणाल, आपण आलात, खूप चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आहेत एक मीरा भाईंदरचा गोड आवाज, आमच्या जवळचे मित्र मिस्टर मनीष पाटील यांचा गोड आवाज ऐकूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. चला जाऊया दुसऱ्या सामन्याची दिशेने. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलाय तो म्हणजेच त्रिशा 11 कोरे या संघाने आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला करायचं आहे क्षेत्ररक्षण. त्रिश 11 कोरे. ऑल द बेस्ट टीम कोरे, ऑल द बेस्ट टीम चिखलपाडा. लेट्स स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. चला मॅच ऑन करायची आहे. एक तेज तर्रार गोलंदाज मार्कवर येतोय. हार्दिक ओव्हर द विकेट. अख्खू टप्प्याचा बॉल, रायझिंग डिलिव्हरी, बाउन्सर बघा ना. पहिल्याच बॉलवर इतक्या वेगवान बाउन्सर त्याने हाताळलाय की थोडं सरप्राईज झालाय फलंदाज दर्शन. एक धडधाकड शरीरयष्टीचा फलंदाज आहे. आडव्या बॅटर खेळण्याचा मानस पाहायला मिळाला, पण बॉलची उंची मात्र या ठिकाणी ओळखतो आणि बॉल वाईट बॉल. रायझिंग डिलिव्हरी खेळताना मात्र तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन, तुमचं बॉडी रोलिंग परफेक्ट झालं पाहिजे, पण मात्र बॉल खूप जास्त उसळलाय. त्याचमुळे पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव नोंद केली गेलेली आहे. त्रिश 11 कोरे ओव्हर द विकेट. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस वन, पण यावेळेस बाउन्स मध्ये कंट्रोल होता आणि त्याचमुळे ऑप्शनच्या बाहेर रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा टाचांवर बॅलन्स करून स्लाइस करण्याचा प्रयत्न. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच फक्त एक. खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे खेळपट्टी टणक आहे. टणक खेळपट्टीवर तुम्हाला शोल्डर कंट्रोल ठेवून बाउन्सर्स हाताळायचे आहेत आणि या ठिकाणी खूप चांगले बाउन्सर्स आतापर्यंत 2 हाताळलेले आहेत हार्दिकने. पहिला बॉल जर त्याला आपल्या नावावर करता आला नाही तरी देखील दुसरा बॉल पण एक आयडियली चांगल्या दर्जाचा हाताळलेला आहे आणि दर्शन थोडा त्रस्त झालाय हार्दिकच्या गोलंदाजीवर. ओव्हर द विकेट. यावेळेस गुडलँडला बॉल पिच केला होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, उलट दिशेने बॉलर स्वतः बॉल खाली येतोय. जजमेंट घेताना थोडा कमी पडतोय. ऑन द स्टंप थ्रो करायचा होता. या सर्व घडामोडींमध्ये एकदा वेगानं पूर्ण केलेली आहे. एक धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. ऑन स्ट्राईक न्यू बॅटर इज ललित. आता स्ट्राईकवर दर्शन आहे. ललितच्या वतीने ती सुरुवात केली गेली होती. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आमचे एक्स्ट्रा मेंबर्स आहेत थोडे एक्साइटेड. असायलाच पाहिजे, आपला संघ जिंकावा असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि पवली या ठिकाणी जिंकतोय कोण? कोरे एका बाजूला आणि एका बाजूला चिखलपाडा. धावसंख्या 2 झाले. खरंच कौतुक करायला हवं शुभमजी पातेकर यांच्या चेहऱ्यावर स्मित. त्याचा पूर्ण दिवसभर आज हजेरी लागेल वाटतं आज आपल्या गावासाठी. काही बॉल ट्रॅकवर हार्दिक तयार, स्ट्राईकवर असेल दर्शन. ओव्हर द विकेट. बॉल तयार. ऑन साइडला बॉडीला रोल केला, हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. शॉट फाईन लेगला ट्रॅप रचला होता. ट्रॅप मध्ये फलंदाज फसला. दर्शन पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर बाद. विकेट डाऊन. आपण पाहतात एकविरा चषक 2023 आणि एकविरा आईवरती गाणी तुम्हाला विशिष्ट ऐकायला मिळत आहेत आणि खरंच आग्रेकोळी बांधवांचं कुलदैवत आणि त्यांच्या वतीने नेहमीच दूरदृष्टी कृपादृष्टी राहिली आहे आग्रेकोळी समाजावर. आदरणीय सन्माननीय शुभमजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. SP अर्थातच हे नाव फक्त राहिलेलं नाहीये तर विटी लाईन मध्ये बँड तयार झालाय. तो SP बॉईजचे मात्र प्रोप्रायटर आहेत आणि नेहमीच रबर बॉल पहिली पावसाळी स्पर्धा जी मोठ्या अपेक्षेने जी आपण पाहतायत उतरवतात आणि ती सक्सेस ठरते. अशा प्रकारचं वेडी गावाचा एक अनमोल रत्न, क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि एक उत्कृष्ट दर्जाचं असं भटजी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. त्यानंतर विपुलजी वजई साहेब यांना विनंती करेन आपण समोर या. आपल्या वतीचे स्वागत सन्मान करण्यासाठी मी अमोलजी पाटील
यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यतूचे स्वागत सन्मान करावा। विपुलजी वजय ज्यांनी मात्र सामनावीरसाठी आपण पाहतायत ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेत, दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे यतूचे स्वागत सन्मान मायेची उबदार शाल आणि बुके देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे अमोलजी पाटील यांच्या शुभ हस्ते। त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की आपण या समोर आपलं यतूचे स्वागत सन्मान करण्यासाठी अक्षय वजे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यतूचे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं। सुनीलजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे यतूचे स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। त्यांचं सुद्धा वेलकम या क्रीडा नगरीमध्ये एकविरा चषक साखरी 2023 मध्ये या सर्व पाहुणे मंडळींचं मनपूर्वक धन्यवाद आणि थेट वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद प्रमोद शेडगे। खूप चांगली संकल्पना सन्माननीय रुपेश पाटील यांची राहिलेली आहे, पूर्ण साखरे ग्रामस्थांची राहिलेली आहे आणि साखरे या गावाला महाराष्ट्राच्या नकाशावर क्रिकेटच्या माध्यमातून आणण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय रुपेशदादा पाटील यांनी कित्येक वर्षांपासून केलंय आणि एक नियोजनबद्ध अशी स्पर्धा आहे। बॉलर तयार, ओव्हर द विकेट। फुलरचा बॉल तेच तर्रार महाप्रचंड वेगाने तो बॉल हाताळला गेला होता, गुडलँडला अगदी पुढे पिच झाला होता, इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, पहिल्या षटकात समाप्त होऊन धावसंख्या झालेली आहे 3-11 कोरे या संघाची 1 गडी बाद 9 धावा 9 धावा 1 गडी बाद। बघा अर्धा तासानंतर जेवणाची व्यवस्था खेळाडूंसाठी नागदाय देवी स्टँड जो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर जो स्टँड आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। खेळाडूंसाठी सर्व कुपन्स आम्ही वाटलेले आहेत, नागदाय देवी स्टँडच्या पलीकडे खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। हीच संकल्पना आम्ही आता लगेच उद्गारत होतो की जेवणाची व्यवस्था खेळाडूंसाठी केली जाते, प्रत्येक खेळाडूला त्याच्या गावाच्या नावाची टी शर्ट वितरित केली जाते, त्यानंतर एकदम कमी स्पर्धा शुल्क आहे आणि तिथल्या चांगल्या दर्जाच्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत। तर ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक संघ आतुर झालेला असतो आणि म्हणूनच जसं कळते संघांना की ही स्पर्धा डिक्लेअर झालेली आहे, लगेच 32 संघ समावेश घेऊन मोकळे होतात आणि काही संघ प्रलंबित राहतात। मग कोंडी होते रुपेश पाटलांची, कोणाला घ्यायचं कोणाला नाकारायचं, पण असो जे पहिले येतात त्यांना आपण स्वीकारतो। नवरा होतो बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट। फुलरचा बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला, बॉलला कॅरी करतो, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, तर जितका वेगाने तो बॉल टोलावला तर तितक्याच वेगाने तो कव्हर झाला, त्यामुळे डिस्टन्स कमी होतं, धाव घेतली असती कदाचित धोका झाला असता, त्यामुळे अजूनही थोडं शांत आणि संत क्रिकेट पाहायला मिळते। 3-11 कोरे या संघाचं धावसंख्या पाहायला मिळते 9 धावा 1 गडी बाद। चांगली सुरुवात केली आहे नवनाथ म्हणजेच नानू या गोलंदाजाने या दुसऱ्या षटकाची, ओव्हर द विकेट। शॉट ऑफ लेन ऑन दी पेस, बॉलला करायचं स्लाइस, खेळायचं बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये, बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये, पेस अँड बाउन्स या दोन गोष्टीवर विशेष लक्ष घालतोय नवनाथ, गोष्टी महत्वाच्या आहेत आणि मी या अगोदर उल्लेख केला होता खेळपट्टी टणक आहे आणि या टणक खेळपट्टीवर बाउन्स मिळतोय, बाउन्स मध्ये कंट्रोल असायला हवा, तो कंट्रोल या अगोदर हार्दिकचा पाहिला आपण आणि आता नवनाथचा पाहतोय। एक जबरदस्त गोलंदाजी टीम चिखलपाडाची, गती कमी केली होती, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटीनं बॉल आणि बॅटमध्ये मोठी तफावत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा जाते डॉट बॉल, बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स हाताळलेले आहेत नवनाथने या षटकामध्ये। खूप महत्वाच्या बाबी आहेत या, कारण एक एक बॉल महत्वाचा असतो जेव्हा एक मर्यादित क्रिकेट तुम्ही खेळत असता आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिलं षटक चांगलं हाताळलं हार्दिकने आणि आता नवनाथ त्या मागोमाग। यावेळेस पुल करायचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदळतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय मिडविकेटला, त्याच्या हाताच्या उंजळीमध्ये बॉल काय सामावून ठेवू शकत नाही, दरम्यान वेगानं पूर्ण केली ती 1 धाव आणि आता खूप वेळानंतर दुहेरी आकडा गाठलेला आहे 3-11 कोरे या संघाने। 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतात, लगभग जवळपास 5 बॉल नंतर ही 1 धाव पूर्ण केलेली आहे, त्यामुळे तो रेशिओ वाढवावा लागेल तुम्हाला धावांचा। जर तुम्ही 60 ते 70 पलीकडे गेलात तरच त्या मैदानात तुम्हाला थारा आहे, कारण या अगोदर 60च्या पलीकडचं टार्गेट चेस डाऊन झालंय आणि त्यामुळे तुम्हाला 60, 65, 70च्या पलीकडे जावं लागेल तरच तुम्हाला या मैदानामध्ये थारा असेल। तर बघूया कशा पद्धतीने कमबॅक केला जातोय कोरे या संघाकडून, जे खूप अपेक्षित आहे। स्ट्राईकवर तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय ललित, फुलरचा बॉल होता, अवे फ्रॉम द बॉडी, खेळला इन फ्रंट ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक मिडॉनचा थोडा घाई करताना पाहायला मिळाला, ओव्हर एक्साइटमेंट धोक्याची असते मैदानाच्या आतमध्ये आणि ती ओव्हर एक्साइटमेंट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली। एकूण 1च धाव पूर्ण करता आली, धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर।
खेळपट्टीवर खूप चांगला वावरतोय नवनाथ हा गोलंदाज. प्रत्येक खेळपट्टीच्या झोनचा तो आढावा घेतोय आणि वारंवार पिचिंग मध्ये बदल करतोय. त्याचमुळे पूर्वनियोजन फलंदाजाचं कमी पडते आणि त्याचमुळे आतापर्यंत 2च जबा बनवल्या गेलेत या षटकात. एज होती, बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे जातोय. प्रोटेक्शन आहे, शॉट फाईन लेगला धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 11 धावा 1 गडी बाद. आम्हाला सर्व मान्यवरांनी सहकार्य केलं. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 55,555 रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य श्रीयुत राजेशजी सिंग उद्योजक SRS इन्फ्रा नाला सोपारा पूर्व आणि चषक सौजन्य कैलासवासी दयानंद कृष्ण वजे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत देवानंद कृष्ण वजे दुपटन यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,525 रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य इफ्तेखार खान उद्योजक संतोष भवन नाला सोपारा तसेच चषक सौजन्य श्रीयुत योगेश रमेश तरे टेंभोडे सचिव आगरी प्रीमियर लीग यांच्याकडून. तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 11,555 रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य श्रीयुत भावेश गजानन आकरे BNR एंटरप्राइजेस यशवंत सृष्टी पोईसर चषक सौजन्य वसीमबाई सेलिया हॉटेल ताज इन टेन नाका मनोर मुंबई अहमदाबाद हवे यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 11,555 रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य श्रीयुत दीपक वामन चव्हाण माजी सरपंच मनोर यांच्याकडून आणि चषक सौजन्य कुमार निवृत्ती प्रताप कुवर मुक्काम मसरोली तालुका विक्रमगड यांच्याकडून. चला गौवर ब्रेक मध्ये इतका टाइमपास करू नका. आम्ही जो फावला वेळ आम्हाला मिळतोय तो आम्ही युटिलाइज करतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते 11 वर. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राहुल येते. हार्दिकने एक चांगलं षटक हाताळलं, त्यात मागोमाग नवनाथने तर त्याहून चांगलं षटक हाताळलं. जरी विकेट मिळालं नाहीये पण मात्र फक्त 2 धावा खर्च करून एक डावाला उभारी दिलेली आहे आणि आता एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाची. आता मात्र गिअर चेंज करावा लागेल. जी गाडी पहिल्या आणि दुसऱ्या गिअर मध्ये चालली आहे त्या गाडीला टॉप गिअर मध्ये घेऊन जावं लागेल टीम 11 कोरिया संघाला. तर पाहूया आता कशा पद्धतीने या 3ऱ्या षटकामध्ये खेळ पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट यावेळेस मात्र ऑन द राईज खेळलाय. बॉलला लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनला कुठलीच चूक होणार नाहीये. फलंदाज परतीचा प्रवास करतोय. 3ऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर ललित बॅक टू डगआउट. चला जलसार संघाचे कॅप्टन या चला जलसा टीमच्या कॅप्टनने आपले गणवेश कलेक्ट करायचे आहेत. जलसा टीम कॅप्टन आपले गणवेश कलेक्ट करा. आमच्या डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला खूप त्रास होतोय जो उजव्या त्याच्या फलंदाजा समोर आहे. आमचे डिस्क जॉकी एक जबरदस्त गाणी पेश करतात. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये डिस्क जॉकीचं देखील तितकंच महत्व आहे. कारण समालोचन ऐकता ऐकता कधी कधी प्रेक्षक कंटाळतात. त्यांना कुठेतरी मनोरंजनाचा देखील अनुभव यावा त्यासाठी डिस्क जॉकीचं देखील तितकंच महत्व आहे. श्री समर्थ कृपा बहाडूलजी आमचे डिस्क जॉकी पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅकफुटला जो हलका त्याने बॉलला ढकललेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप क्षेत्ररक्षक पुढे एक धाव पूर्ण केली जाते. 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी पोहोचत आहेत. टीम बॉन्डिंग आहे चिखलपाड्याची आणि बॉन्डिंग असणं तितकंच गरजेचं जेणेकरून तुमच्या संघाचा तो फायदा होऊ शकतो. आणि एक धावेवर विशेष लक्ष आहे चिखलपाडा टीमचं. पण मात्र आता क्रोरे संघ नक्की करतोय काय, कारण या डावाचा आपण आढावा घेतला तर एकच षटकार हार्दिकच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र दुष्काळ पडलाय षटकार आणि चौकारांचा. आणि पाहूया धावांचा पाऊस आता यानंतर पडतोय का. ऍक्शन जर आपण तर पाहिली तर स्पिन अटॅक गोलंदाजाची ऍक्शन आहे. पण बॉलचा टप्पा घेतला तर बॉलला पेस देखील मिळतोय. हीच खासियत आहे राहुल या गोलंदाजाची. म्हणजे फलंदाज देखील संभ्रमात येते की नक्की बॉल वेगाने येणार आहे की बॉल कमी गतीने येणार आहे, बॉल टर्न होणार आहे की सरळ येणार आहे, या दुविधेमध्ये फलंदाज पाहायला मिळालेला आहे. त्याचमुळे पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आणि त्या पुढच्या 2 बॉलवर अधिराज्य आतापर्यंत राहिलेलं आहे राहुलचं. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे 12 धावा. रोहनच्या वतीनं आलेला पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता, तो देखील थोडा शांत बसलाय. पण बसून बसून किती वेळ शांत बसेल. ऑन साइडला पूल करायचं होतं. क्षेत्ररक्षक पोहोचतोय काऊ कॉर्नरच्या अगदी समोर आणि कॅच कॅरी केली जाणार आहे. आणि ज्या खेळाडूने आशा दाखवली होती तो देखील बाद होऊन परत होतोय. रोहन बॅक टू द आउट.
महिन्याने येईन मी तुझे जत्रेला दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे जत्रेला माझी एकटीला आईची मारले रोगराला माझी एकटीला आईची मारले रोगराला दैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला दैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला माझी एकटीला थँक्यू. कमिटी मेंबर का रुपेश दादा. चला मी पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. जितेन पोहोचतोय. ट्रिश 11 कोरी एक स्वप्न उराशी बागलेलं असतं प्रत्येक संघाने जेव्हा आपण एका प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला असतो. जिंकायचं जिंकूनच गावात परत जायचं हेच प्रत्येक संघाला वाटत असते. पण ती चढावड मैदानाच्या आतमध्ये चांगली रंगली पाहिजे आणि ती चढावड रंगते आतापर्यंत. आणि या चढावडीमध्ये वरचढ ठरलेल्या आतापर्यंत या डावामध्ये जय महाराष्ट्र चिखलपडा विथ देअर बॉलर्स एक जबरदस्त बॉलिंग हार्दिक, नवनाथ, राहुल या तिघांनी हाताळलेली आहे. आमच्या सोबत प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर रुपेशदादा पाटील लक्ष ठेवून आहेत. धावसंख्या फक्त 12 झाले, गडीबाद झालेत 3. ऑन साइडला यावेळेस मात्र परफेक्ट कनेक्शन बॉलला पाठवलेलं आहे आडव्या बॅटीनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन षटकार. भरले डोंगराला माझी एकटी राई भरले सुरळीत चालू होता आणि या ठिकाणी मात्र काहीतरी चुकलं. आखोटप्पाचा बॉल हाताळला गेला आणि जितेन याने आल्याच आपल्या येण्याची जाणीव करून दिलेली आहे आणि एक रबर स्टॅम्प सिक्सर जितेनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या डावात 2 फलंदाज असे आहेत ज्यांनी मात्र त्यांचं खातं 6 धावांनी खोललेलं आहे. रोहनने 6 धावांनी आपलं खातं खोललं होतं आणि आता जितेन सुद्धा 6 धावांनी आपलं खातं खोलतोय. धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. धावसंख्येला गती मिळते आणि गती मिळणं गरजेचं होतं. आणि आता गती मात्र अजून द्रुत गतीने आणावी लागेल. पुन्हा एकदा
नटराज शैलीनं बॉलला खेळलेला आहे फाईन लेग झोन मध्ये, पूर्णपणे बॉडीला रोल केलं, पूर्णपणे हा स्ट्रोक खेळण्यासाठी फिरले, पण असं धावा येणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने ही एक धाव मिळालेली आहे. षटक संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर त्रिश 11 कोरे या संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 19 धावा. 3 गडी बाद 19 धावा टीम त्रिश 11 कोरे. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई देऊल चमचमतई ग माऊले देऊल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील सर आणि सचिन बोरे सर अचूक असं निरीक्षण परीक्षण करतात आणि जे खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट या गोष्टी आहेत की आपण कुठल्या भूमिकेसाठी आलेत आणि अंपायर चांगली भूमिका अदा करतायत. संजय पाटील तुम्हाला स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नवनाथ दांडी गुल आला आला चौथ्या षटकाची सुरुवात मात्र नवनाथने जबरदस्त केलेली आहे आणि परतीचा प्रवास करावा लागतो जितेनला, ज्याने मात्र एक आशा दाखवली होती मोठ्या धावसंख्येची, पण ती आशा पल्लवित झाली नाहीये. बसतो हा चौथा धक्का टीम त्रिश 11 कोरे. मालिकावीरसाठी आकर्षक चषक सौजन्य कुमारी पिशा भावेश वजे साखरे भावेश मोबाईल सफाळे यांच्याकडून. सामनावीरसाठी आकर्षक चषक प्रत्येक सामन्याच्या सामनावीरसाठी एक सन्मान चषक आहे सौजन्य कुमारी वैदेही विपुल वजे साखरे वजे ट्रान्सपोर्ट बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स यांच्याकडून. शिस्तबद्ध संघासाठी आकर्षक चषक आहे सौजन्य कैलासवासी अनंत लाकडी पाटील परमहंस स्वामी यांच्या स्मरणार्थ कुमार सचिन अनंत पाटील यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजी आकर्षक चषक सौजन्य शौर्यावती धनश्री भगवान पाटील साखरे ग्रामपंचायत सदस्य साखरे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक सौजन्य कैलासवासी दशरथ चौधरी हमरापूर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत महेश चौधरी यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक सौजन्य कुमारी रुजुता सहदेव पाटील व श्रीयुत सहदेव सुरेश पाटील पोलीस पाटील साखरे यांच्याकडून. सर्वांचं मनपूर्वक आभार. नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर तयार आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर पोहोचतोय राजेश. धावसंख्या 4 गडी बाद 19 कोरे. यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केलाय, बॉलला पाठवलाय. एक्स्ट्रा कदर झोन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. आमच्या सर्व महिला भगिनींचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या तितकंच चांगलं या ठिकाणी सूत्रसंचालन आपण या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ऐकलं आणि चांगला नाश्ता व्यवस्था आम्हाला सर्व महिला भगिनींनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आम्ही साखरे ग्रामस्थातील सर्व महिला भगिनींचं आभार व्यक्त करतोय. खूप आपुलकी मिळते जेव्हा आपण या सफाळी परिसरामध्ये समालोचनासाठी येतो. यावेळेस हलक्या हाताने बॉलला कट केलेला आहे. बॅकफुटला बॅलन्स करून आपण डिफेन्स अंदाज म्हणू शकतोय. दरम्यान बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक सावधानी बाळगली जाते, पण सावधानी बाळगण्याची वेळ निघून गेलेली आहे, कारण आता शेवटची निर्णायक 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉल्स मध्ये कौस्तुभजी मला असं वाटतं 30 धावा तरी बनवायला हव्यात जर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल जायची असेल तर, कारण धावसंख्या आता 21 आहे. खूप कमी धावसंख्या आहे. आतापर्यंत 21 बॉलचा खेळ झालाय आणि 21 धावाच आतापर्यंत बनवता आलेल्या आहेत त्रिश 11 कोरेला. नवनाथ ओव्हर द विकेट. फुलरेचा बॉल होता, बॅलन्स चुकला, स्ट्रोक हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्राच्या बॉल खाली येतोय, चूक होणार नाहीये. फलंदाज परतीचा प्रवास करावा लागतोय आणि आता मात्र अजूनही ती विकेट अवस्था वाढत चाललंय. टीम त्रिश 11 कोरेसाठी विकेट डाऊन. धावसंख्या 21 वरच थांबलेली आहे खूप वेळापासून. आता पाहूया ती गती पुढे जाते का. गती पुढे नाही गेली तर आपल्या संघाची दुर्गती होऊ शकते आणि त्याचमुळे तो प्रयत्न वारंवार केला जातोय, पण एक एक्सप्रेस गतीने गोलंदाजी नवनाथची पाहायला मिळाली. नवनाथने विकेट या अगोदरच्या षटकात मिळवलं नाही,
त्याने 2 धावा खर्च केल्या. या षटकात 2 विकेट्स मिळवल्या आणि 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे एकंदरीत 4 धावा खर्च करून 2 विकेट्स आतापर्यंत नवनाथने मिळवलेल्या आहेत. एक चांगल्या दर्जाची इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर गोलंदाजी आतापर्यंत त्याने सिद्ध केली आहे. बॉलची गती तर बघा, जर या ठिकाणी स्पीडोमीटर असता तर स्पीडोमीटरचा काटा वाटला असता, इतक्या वेगाने तो बॉल नवनाथने हाताळलाय. आणि त्याचमुळे फलंदाजाकडे ते प्रतिउत्तर नव्हतं, स्ट्रोकची निवड नव्हती. जाते डॉट बॉल, यष्टिरक्षक चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळते. 5 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. या षटकातला शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 21 झाली. नवनाथचा पेस तितकाच आहे, नवनाथचा धावण्याचा वेग तितकाच आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातला कौशल. बॉडीला रोल केलं, ऑफ स्टंपच्या बाजूला पोहोचले. स्ट्रोक खेळायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बॉलची गती ओळखता आली नाही आणि त्याचमुळे या षटकावर देखील दबदबा राहिलेला आहे नवनाथचा, तसेच जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाचा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम 311 कोरी. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 6 षटकांचं क्रिकेट तुम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं, कारण आता थोडी घाई होते, आपल्याला लवकरात लवकर स्पर्धा पूर्ण करायची असते. पण असं नाहीये मित्रांनो, या ठिकाणी काही आयोजक असे आहेत ज्यांना एक प्युअर क्रिकेट खेळवायचंय, पाहायचंय, प्रेक्षकांना आनंदी करायचंय. आणि त्या ठिकाणी म्हणूनच रुपेजी पाटील यांची संकल्पना, एका दिवसात आपण 2 संघ पुढे घेऊन जातोय. त्याचमुळे प्रत्येक सामना 6 षटकांचा व्हायला वाक्या वाट. स्टेप आउट झालं, इन फटका विकेट ड्राईव्ह केलं आणि धडधाकड शरीरयष्टीचा विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असलेला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो राहुल. काय जबरदस्त बॉल अडवलेला आहे. माझी तर हिंमतच झाली नसती, इतक्या वेगाने तो बॉल राहुलकडे आला होता. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप. धावसंख्या थांबले ती म्हणजे 21 वर. स्टेप आउट झालं. यावेळेस मात्र यष्टिरक्षक कुठली चूक करणार नाहीये. वाऱ्याच्या वेगानं, चितेच्या चपळाईने या ठिकाणी बॉल त्यांनी कॅरी केला आणि लगेचच बॉलला स्टंपवर कनेक्ट केलं आणि यष्टीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. स्ट्रगल संपुष्टात येते. प्रतीकचं विकेट डाऊन. सुमितचे हात चेक करावे लागतील. एक आंतरराष्ट्रीय दर्जाची विकेट किपिंग सुमितची पाहायला मिळाली आणि इतक्या वेगानं त्याने लगेचच बॉडी मोमेंट चेंज केली, बॉलला कॅरी करून स्टंपवर बॉल कनेक्ट केला. खूप कमी यष्टिरक्षकांना ती जमत असते आणि सुमित यांची एक दर्जेदार यष्टिरक्षणाची कामगिरी संघाच्या हितासाठी जपली जाते. नवीन फलंदाज मंदिराच्या आतमध्ये येतोय मिनेश ऑन स्ट्राईक. थोडीशी उचलबांगडी जरूर झालेली आहे फलंदाजांची, पण अजून एक टेल एंडर्स आहेत. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मिनेश पाहायला मिळतोय. 21 धावा. हा एक ब्लाइंड स्ट्रोक होता. बॉलचा स्पिन, बॉलची पिचिंग न ओळखता फक्त ऑन साईडला मिड विकेटला स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर झाला. जातोय डॉट बॉल. पूर्णपणे गोलंदाजांनी दबदबा राखलेला आहे या डावावर, कारण गोलंदाजी एक प्रमुख घटक बनलेला आहे. एव्हा आपण पाहतो तर गोलंदाज थोडेसे धास्तावलेले असतात. काँग्रेसच्या विकेटवर पण आखूट टप्प्याचा बॉल म्हणजेच खवय्याला मेजवानी देणं आणि मेजवानीचा स्वीकार करताना पुल करून बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बार. मिळतील 6 षटकार. धावसंख्या 27 झाले. 27 रन्स. खूप काही चांगलं राहिलं होतं राहुलसाठी. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट. फक्त एक चूक झाली की बॉल त्याने हाफ ट्रॅकर हाताळला, पण त्याचमुळे लगेच ऑपॉर्च्युनिटीचा स्वीकार करताना षटकार ठोकलाय मिनेशने. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला पूल केलं. यावेळेस उंच उडी घेऊन उडता पंची पाहायला मिळाला आणि कॅच कॅरी करून मात्र परतीचा प्रवास करावा लागतो मिनेशला. एक छोटीशी पण महत्वपूर्ण खेळी संपले मिनेशची. फलंदाज बाद. विकेट डाऊन.
चला, अमरदीप जलसर आणि NCC सफाळे टीमच्या कॅप्टनने टी शर्ट परिधान करून टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. अमरदीप जलसार आणि NCC सफाळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना नम्र सूचना असेल की आपण टी शर्ट परिधान करून टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. जलसार टीम अजून तुम्ही टी शर्ट कलेक्ट नाही केले मित्रांनो, प्लीज या. टी शर्ट रेडी आहे तुमच्या. टी शर्ट परिधान करून कॅप्टन तयार करा जेणेकरून आपण टॉस देखील क्लिअर करू. सर्व संघ स्वतःच्या गावामध्ये आयोजन करत असतात. आताच जलसारची चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहिली, रॉकी ग्रुपची रॉकी चषक आपण पाहिली, विराटन नगरीमध्ये चाफेवाडी चषक पाहिला, शिवनेरी चषक पाहिला. वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात आणि त्याचमुळे प्रत्येकाला माहिती आहे की आयोजकांवरचा असलेला दबाव काय असतो. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 27 धावा 7 गडी बाद. 27 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. 3-11 कोरे. थोड्याच वेळामध्ये जो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर नागदाय देवी स्टँड आहे, त्या नागदाय देवी स्टँडच्या पलीकडे खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था सुरू केली जाणार आहे. तर प्रत्येक संघाला जेवणाचे कुपन्स दिलेले आहेत आणि ही खूप चांगली संकल्पना आहे ती म्हणजेच एकविरा चषक 2023च्या आयोजकांची की या ठिकाणी आलेला प्रत्येक खेळाडूला भरपेट जेवण मिळावं आणि ते देखील घरगुती. त्यावर विशेष त्यांचा कल राहिलेला आहे आणि त्याचमुळे पूर्ण दिवसभर ती एनर्जी त्यांना राखता येते. संध्याकाळपर्यंत ते देखील प्रफुल्लित असतात. चांगला खेळ त्यांच्या वतीने खेळला जातो. गेल्या वर्षीचा अनुभव तोच सांगतोय. नवीन बॉलर 6व्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. भूपेश येतोय. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 27 7 गडी बाद. या षटकात कमीत कमी 15 तर आल्याच पाहिजे. पाहूया या ठिकाणी त्यासाठी गोलंदाज सहकार्य करतोय का, त्या ठिकाणी गोलंदाज सहकार्य करतोय. हा षष्टीवेधी नाही तर शरीरवेधी बॉल होता. पंचांच्या वतीनं बीमर पद्धतीचा बॉल घोषित केलेला आहे. नुकसानदायक बॉल आहे आणि नक्कीच थोडंसं अंग वाचवलेलं आहे फलंदाजाने. एक धाव मिळते. नो बॉलची पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळणार आहे. धावसंख्या 28-28. बॉल तयार. चांगला बॉल, फुल लेनचा, पिचिंग प्रॉपर आहे, ब्लॉक होल डिलिव्हरी या गोष्टी महत्वाच्या असतात. जेव्हा तुमच्यावर दडपण असते, दडपणाला बाजूला सरण्यासाठी मात्र तुम्हाला त्या अगोदर केलेल्या चुकांचं विसर करायचा असतो आणि तो विसर करून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली भूपेशची. पहिला बॉल भीमर जरी हाताळला, पुढचा बॉल अप टू डेट. धावसंख्या 28. ड्राईव्ह केलं इन फ्रंट ऑफ द विकेट, मिड ऑफ ला क्रॉस करून बॉल मागे पोहोचतोय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, लांबवरच्या एंडला थ्रो करतोय, थ्रो देखील चुकतोय. दरम्यान 2 धावा मिळतील. गोष्टी महत्वाच्या जेव्हा असतात त्यावेळेस तुमच्याकडून चुका होणं अपेक्षित नसते आणि एका चुकीमुळे आता मात्र 3 धावा वसूल केलेल्या आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये गंमत केली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागते आणि ही 2 धावाची किंमत भोगावी लागते टीम चिखलपाडाला. एक तर वर्षी पण होती पण 2 धावांची एक्स्ट्रा चूक आपण म्हणू शकतो. त्याचमुळे या 3 धावा ऍड होतील. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. एक धाव तर होतीच पण 2 एक्स्ट्रा मिळाल्या. बॅकफुटला बॅलन्स केलं. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढेल 3-11 कोरेच्या धाव फलकामध्ये. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 धावा होत आहेत या महत्वपूर्ण षटकामध्ये. स्लॉग ओव्हर ज्याला आपण संबोधतो, ज्या ठिकाणी फलंदाज थोडेसे चार्ज असतात, बॅटच्या टोला कनेक्ट होतोय, बॉल आदळतोय म्हणजे खेळपट्टीवर मिळते. वेगाने पूर्ण केलेली एक धाव, एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. बॉल फेकून झालं त्या षटकातल्या त्यापर्यंत एकूण 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. मॅचेस व्यवस्थित वेळेत संपताय. सकाळी उद्घाटन सोहळा देखील खूप चांगल्या वातावरणामध्ये संपन्न झाला आणि आता आपण दुपारच्या सत्रामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. 6 षटकांचे सामने आपण खेळतोय. दुसऱ्या सामन्याचा पहिला डाव संपण्याच्या मार्गावर आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय, 1 बाउन्स कलेक्ट करतोय. धाव दुसरी पूर्ण करायची होती पण मात्र एकच पूर्ण होणार आहे. एकच पूर्ण होते. दुसरी धाव घेताना फलंदाज
धावचीच्या स्वरूपात होते. बाद मिळते एक धाव, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 वर. 34 धावा 8 गडी बाद. DJ Webhouse in the प्रत्येक वेळी तुम्ही गणित व्यवस्थित सोडवू शकत नाही आणि तेच पाहायला मिळालं टीम कोरेकडून. कोरे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईन असलेला संघ आहे. या अगोदर आपण कित्येक वेळा त्यांची फलंदाजी पाहिली. कदाचित आज त्यांचा दिवस नसावा. भूपेश बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट, फुल टॉस बॉल, आउट देखाना ताव. मला हवे माझ्या संघासाठी धाव, मला खाऊन जायचंय. या मोकळ्या क्षणाला धाव आणि उत्तुंग षटकार आलेला आहे. कौशलच्या बॅटमधून षटकार सिक्सर. चाळीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे नागदाई देवी स्टँडच्या पलीकडे खेळाडूंसाठी. ओव्हरपिच होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल सह आदळतोय साइड स्क्रीनवर. समारोप या पहिल्या डावाचा शानदार होतोय. 6 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 46 आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 36 बॉल्स मध्ये 47 धावांची गरज असेल. टीम जय महाराष्ट्र चिखलपणा संघाला 36 बॉल्स 47 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील अजित पाटील सर. आपण बोलवूया अमरदीप जलसार आणि NCC सफाळे या दोन संघाच्या कॅप्टन्सना. चला NCC सफाळे विरोधात अमरदीप जलसार. टॉस साठी यायचं आहे. NCC सफाळे विरोधात अमरदीप जलसार. चला या लवकर. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही नामवंत संघ आहेत. सफाळे विभाग म्हटल्यानंतर जलसार आणि NCC सफाळे संघ हे ताकदवर संघ ओळखले जात आहेत. चांगल्या आठवणी कॅच करताना रुपेश पाटील सर या स्पर्धेचे सर्वेसर्वा आपण बघतोय. स्वप्नदृष्टा शिल्पकार चांगल्या आठवणी कॅच करताना बंदिस्त करतायत आपल्या कॅमेरामध्ये. 2023 एकविरा चषक आपण बघतोय. साखरे NCC सफाळे संघाचे संघनायक इथे येत आहेत. विनायक. अमरदीप जलसार संघनायक थोडीशी घाई करा. संघनायकांना विनंती असेल. अमरदीप जलसार संघनायक थोडीशी घाई करा आपण. अमरदीप जलसार संघ प्लीज. संघनायक पाठवा इथे टॉस करायचं आपल्याला. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची नोंद घ्या. एकाला पाठवा इथे टॉस साठी. थोडासा पळत आहे मित्रा.
म्हणजे किशोरजी वजे सरांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. विनायक आपण बघतायत एक अप्रतिम सफाई विभागातील खेळाडू आणि त्यांच्या विरोधामध्ये चलसार संघाचे संघनायक पराग भोईर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. माननीय श्री किशोरजी वजे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने नागदाई देवी लिहिले, एका बाजूने आई एकविरा. चॉईस द्यायचा एका बोलणार कोण आहे? तर अमरदीप जयसर संघाचा कॉल असेल. आई एकविरा आणि नागदाई देवी म्हणजे एनसीसी सफाळ संघ टॉस जिंकलाय. कसं वाटतं विनायक या ठिकाणी अप्रतिम नियोजन आपल्याला बघायला मिळतं आणि 2 मॅच तुम्ही बघितल्यात. खेळपट्टीचा थोडासा अनुभव तुम्हाला दुरून का होईना परंतु आलाय. टॉस जिंकल्याचे काय असेल आपला निर्णय? क्षेत्ररक्षण. आणि किती धावा पर्यंत थांबवायचं प्लॅनिंग असेल तुमचं? 60 ते 65. आणि असे कुठले गोलंदाज आहेत जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतील, चांगला स्टार्ट मिळून देतील, एका रिदमने एनसीसी सफाळे संघ पुढे जाईल? मीत आहे, किरण, तेजू आणि रुपेश पाटील साहेब एकविरा चषकाचं नियोजन करतात. एक अप्रतिम नियोजन. सफाळे विभागातील तुम्ही भरपूर म्हणजे सर्वच क्रिकेट स्पर्धा खेळतायत, परंतु ही स्पर्धा खेळताना काय म्हणेल अप्रतिम नियोजन आणि रुपेश पाटील बद्दल काय बोलणार? दरवर्षी चांगले. दरम्यान टॉस हरलात आपण प्रथमतः फलंदाजी करायला मिळते. कसं वाटते या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर, मैदान बघितल्यानंतर कसं वाटते? खूप सुंदर आयोजन आहे. आता तुमचा डिसिजन जो अगेन्स्ट केलाय का? हा अगेन्स्ट केलाय. किती धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल प्रथम फलंदाजी करताना? 60 ते 70. आणि एकविरा चषक 2023 रुपेश पाटील सरांनी एक सुंदर प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. एक डिसिप्लिन क्रिकेट खेळतायत. काय म्हणाल रुपेश पाटील सरांबद्दल? खूप सुंदर आयोजन आहे आणि ग्राउंड पण सुंदर गेलं आहे. आयोजन एकदम मस्तच आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टॉस बॉक्स कडून रिपोर्ट होतो वन द टॉस इलेक्ट एनसीसी सफाळे and elected to ball first and opponent team has been invited for a batting. कोण करणार नेक्स्ट टॉस? बसा बसा त्यांची जागा तिकडे, तुम्ही इकडे बसा. काय किती रन झाले? 4 2 चौके. कितीला विन? दरम्यान वळतो आपण मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर दर्शन आणि आता हार्दिक स्ट्राईकला आपण बघायला मिळतो. चौथा चेंडू आयटम ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू ऑन ड्राईव्ह केला. हळुवारपणे मिळवण्याचा मात्र प्रयत्न आहे. सुंदर शतरक्षण. 1 धाव. डबल डिजिट 10 रन स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. प्रथमतः 4 षटकं चिखलपाडा संघानं आपलं अधिराज्य गाजवलं खऱ्या अर्थाने मागच्या 2 षटकामध्ये आणि एक अप्रतिम कमबॅकिंग बघायला मिळाली कोरे संघाची. पुढचा चेंडू. ओहो, या वेळेला इष्टावत बसत 10 धावा असताना पहिला गडी बाद आणि कोरेचा हा गोलंदाज मात्र दर्शन ब्रेक थ्रू देताना. कमॉन डीसे. सुमित बॅक टू पवेलियन कडे जाईल. 47 धावा वाचवण्यासाठी एक डिसिप्लिन हवा आहे. ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे आणि दर्शनने ते मात्र दिलंय. इथून मात्र कोरे संघाची स्टार्टर रिदम त्यांच्या बाजून येईल का हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये घर करताना खऱ्या अर्थाने एक जबरदस्त कश्मकश जगदोजहद, एक सुपर शंखनाद मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने जय महाराष्ट्र चिखलपाडा तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय कोरे संघ. 47 धावांचा पाठलाग करताना दर्शन बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर सुंदर कमबॅकिंग करताना मला इथे फ्रंटलाईन गोलंदाजीसाठी आणलंय आणि पहिलं षटक मी मात्र चांगलं हाताळण्याचा प्रयत्न करेन हे दाखवताना शेवटच्या क्षणामध्ये कोरे संघ या ठिकाणी
कम बॅकिंग करतोय. बघूया या षटकातील अंतिम चेंडू असेल. दरम्यान न्यूमॅन जितेश दाखल झालाय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती. वळूया आपण दर्शनच्या गोलंदाजीकडे. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर शतरक्षण. षटक संपले. पहिले 10 धावा धावफलकावर. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. वी आर वॉचिंग बिग बॅटल. जय महाराष्ट्र चिखलपाडा अँड कोरे एसटीजे. तर आपण बघताय जय महाराष्ट्र शिवसेना अनिलजी मामा, अनिलजी पाटील साहेब. मामा मांडेगावचे रहिवासी आहेत आणि नक्कीच त्यांनी पुरस्कृत केले जय महाराष्ट्र चिखलपाडा म्हणजे जय महाराष्ट्र शिवसेना संघ. असे दानशूर व्यक्तिमत्व असतात म्हणून खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळत असतो. आणि आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण बघितलं खऱ्या अर्थाने एंट्री करणं, त्यानंतर प्रोत्साहन देणं, या भरपूर गोष्टी आहेत. आणि अनिल मामाला मी नक्कीच स्पेशली थँक्स म्हणू. खूप चांगलं काम तुम्ही करतायत आणि एक विश्वास दाखवला इथे जय महाराष्ट्र शिवसेना चिखलपाडा संघावर. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर 10 रन स्कोर कार्ड वरती नवीन गोलंदाज दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर मीनेश सामोरे जाईल. हार्दिक मिनेशच्या विरोधामध्ये हार्दिक स्ट्राईकला आपण बघतोय. पहिला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. शॉट पॉइंट मध्ये ललितच्या हातामध्ये जाऊन विसावताना हा दुसरा विकेट येतोय. थोडस टेन्शन. संकट के काले बादल थोडेसे मंडराते हुए जय महाराष्ट्र शिवसेना चिखलपाडाच्या दिशेने एसटीसे. न्यूमॅन आपण बघतोय. भूपेश. प्रामुख्याने आम्ही खरोखरच ऋणी राहू माननीय रुपेश पाटील सरांचा. एकविरा चषक या स्पर्धेचे शिल्पकार, स्वप्नद्रष्टा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे व्यासपीठ मिळते त्याबद्दल रुपेशजी पाटील साहेब आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आपल्याला स्पेशली थँक्स म्हणतोय. आणि वलटे मैदानाकडे जिथे मात्र गोलंदाज आपण बघतोय मिस्टर मीनेश. सुंदर चेंडू हाताळताना न्यूमॅन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. भूपेश प्रेझेन्स ऑफ माइंड ठरवून खेळला. गुड शॉट. धावसंख्या मात्र 2 ने आकार घेईल. 12 वर जाऊन पोहोचेल. हे क्रिकेट आहे. ज्या खेळाडूंना आपण कुपन दिलेली आहेत नागदाई देवी स्टँडच्या मागे जेवणाची व्यवस्था सुरू आहे. आपण जेवणाचा आनंद घ्या, जेवून घ्या. दरम्यान भूपेन चांगला स्टार्ट देताना लाईफलाईन ज्याला म्हटली जाते, चेंडू आणि फळी मधला संपर्क हा महत्वाचा आहे पर्टिक्युलरली फलंदाजासाठी आणि तो इथे होताना. गुड स्टार्ट ऑफ द मार्क मिस्टर भूपेश. आणि या वेळेला मात्र चेंडूला लॉंग लेगला इनफिल्डच्या वरनं कलात्मक क्रिकेट वेग आहे आणि त्या वेगाचा फायदा उचलताना या ठिकाणी भूपेन. गुड पॅडिंग. अप्रतिम बॅटिंग इथे बघायला मिळते एसटीचे. सोळा धावा धावफलकावर. भूपेन आल्यानंतर मात्र धावा येत आहेत. कारण मित्रांनो जीवन असो या क्रिकेट, जेवढं चांगलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन, जेवढी चांगली एकाग्रता, तेवढं चांगलं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. आणि ते हा फलंदाज वेल सेट आहे सुंदर बॅटिंग करताना. पुढचा चेंडू आपल्याला सरळ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका बसलाय. बॅटचं ब्लेड ओपन केल्यानंतर शॉट मिड ऑफला असेल आणि तिसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. एसटीचे
न्यूमॅन अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना धावा आहेत स्कोर कार्ड वरती 16. पहिल्या 10 धावांवरती विकेट बाद झाला, दुसरा सुद्धा 10 धावावर 6 धावांची इथे भर घालून पुनश्च या ठिकाणी 16 धावांवरती तिसरा गडी तंबूच्या आसऱ्याला परतताना 47 धावांचं आव्हान आहे. अजूनही इथे 31 धावा बनवायच्या आहेत. कश्मकश विचारांचं काहूर, चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व खऱ्या अर्थाने आता ऍक्टिव्ह झालंय. इथे गोलंदाजाला आपला स्पेल चांगला हँडल करायचा आहे, तर फलंदाजाला आपला फलंदाजीतलं कौशल्य इथे दाखवायचं आहे. मिनेश राईट मोर द विकेट दाखल झालाय अतुलच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अलॉंग द कॉर्पेट एक्झिक्यूट केलाय. काऊ कॉर्नरला 1 धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या मात्र 17 वर जाऊन पोहोचते. अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. 6 षटकांचा सामना आहे. प्रामुख्याने असे कमी मॅचेस आपल्याला बघायला मिळतात किंवा कमी नियोजन असे बघायला मिळतात ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 6 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. मग ते 4 षटकाचे 3 आणि 2 षटकाचे होऊन जातात. तिथे कुठेतरी क्रिकेट हे चांगल्या पद्धतीने बघता येत नाही किंवा दाखवता येत नाही. त्याचा आनंद सुद्धा कमी प्रमाणात घेता येतो. परंतु एकविरा चषक म्हटल्यानंतर एक मॅनेजमेंट आहे, एक प्रबंध आहे, एक सुंदर नियोजन आहे. बघूया पुढचा चेंडू ऑन साइडला खेळला एनपीच्या वरनं आणि इथे झेल धरतीला दान. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोचलंय 19. षटक इथे आपण बघतोय संपुष्टात. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 19 रन लॉस ऑफ 2 विकेट. कमॉन डीजे. महाराष्ट्र सारा सांगतोय रे बाईची नवलाई, आज महाराष्ट्र सारा सांगतोय रे आईची नवलाई. राहुल भाई ओरिजिनल भाई, त्याच्या पुढे रे कोणीच नाही. ओरिजिनल भाई, त्याच्या पुढे रे कोणीच नाही. चला फील्ड अरेंज करून घ्या आपण. 19 धावा धावफलकावर. सुंदर स्टार्ट दिला इथे जय महाराष्ट्र शिवसेना. अनिलजी पाटील साहेब पुरस्कृत संघ आपण बघतोय. इथे 19 धावा धावफलकावर आहेत. 47 धावांचं स्वप्न समोर आहे, टार्गेट समोर आहे आणि त्याला अचीव करताना 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका बाजूने अतुल आहे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला जितेश आणि अतुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर रोहन दाखल झालाय. स्ट्राईकला पण जितेशला बघतोय. फिल्डिंग अतुलला बघतोय. रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. आता 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेलेत. इथून जर आपण बघितलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, मिड ऑन आहे, काऊ कॉर्नर आणि मिड विकेट असं मात्र फील्ड अरेंज केलं गेलंय. 30 सर्कल मध्ये आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे, शॉर्ट लेग गली आहे, शॉर्ट मिड ऑफ असं फील्ड सजवलंय. यावेळेला पुढचा फटका आणि इथे सुंदर झेल. विकेटचं पतन होताना अतुल मात्र इथे तंबूच्या आसऱ्याला. आपण जातोय डीजेच्या सोबतीला. कमॉन डीजे. न्यूमॅन नवनाथ मैदानाच्या आतमध्ये जाईल. जय महाराष्ट्र शिवसेना. शी म्हणजे शिस्त, व म्हणजे वचन, से म्हणजे सेवा, ना म्हणजे नातं यांचं एक अप्रतिम मिश्रण आपण बघतोय. आणि नवीन जातोय मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे नवनाथ. दरम्यान आमचे मान्यवर संतोषजी जंगम सर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि हार्दिक शुभेच्छा सुद्धा देत आहेत. एक दानशूर असं व्यक्तिमत्व आपण बघतोय आणि क्रिकेट म्हटल्यानंतर वेळ हा भरपूर देत आहेत त्यासाठी त्याबद्दल स्पेशली थँक्स आम्ही संतोष सरांचं सुद्धा म्हणतोय. धावा तिथे स्कोर कार्ड वरती 19. संघाचा तारणहार म्हणून नवनाथला बघितलं जात आहे आणि ती इनिंग त्यांना इथे खेळता येतील का बघावं लागेल. कारण गोलंदाजीला दाखल झालाय गोलंदाज मिस्टर रोहन आणि पहिल्या चेंडूवरती घेतलाय त्याने विकेट. बॅटल खूप मोठा आहे, द्वंद्व खूप मोठा आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे अस्तित्वाच्या लढाईला आणि दाखल व्हायचं आहे सेकंड राऊंड मध्ये. दरम्यान रोहन पुढचा चेंडू
यावेळेला ऑन साइडला कार्पेटला रोल करत चेंडू जातोय सरळ कावू कॉर्नरला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 20 रन्स स्कोर कार्ड वरती. प्रामुख्याने हा परिसर बघून मन सद्गतीत झालंय. ईश्वरी प्रेमाच्या मखमली स्पर्शानं अंतरंग मोहरून जावा तसे दृश्य बघून अंतरंग मोहरून गेलाय. एक जबरदस्त डिसिप्लिन. व्हाईट ट्रॅक तुम्हाला कंपल्सरी आहे. सुंदर असे टी शर्ट, या वेळचे टी शर्ट जर आपण बघितले पॅटर्न मध्ये आहेत, सुंदर डिझाईन केलेली आहे. हा लुक वाढवतायत. एकविरा चषक 2023चा. जितेश ऑन स्ट्राईक. रोहन पुढचा चेंडू घेऊन फुलटॉस आहे. सन्मान दिला. हलवारपणे ऑफ ड्राईव्हला खेळला गेलाय. चांगलं क्रिकेट. थोडस घाई केलंय चेंडू फेकताना, कारण कव्हर नव्हतं तिथे. जर रोहनच्या हातून चेंडू सुटला असता तर मात्र इथे एक्स्ट्रा धाव मिळाली असती, परंतु रोहनची प्रशंसा करावी लागेल. त्यांनी चेंडूला थांबवलंय. धावा स्कोर कार्ड वरती 21-21. आमचे स्कोरर कौस्तुभ पाटील आपण बघतो. एक सुंदर असे स्कोरर, भरपूर अशी माहिती त्यांच्याकडे आणि ते नेहमी पुरवत असतात, आमच्या सोबत शेअर करत असतात. रोहन राईट मोर द विकेट. ओहो, ब्रिलियंट पीस ऑफ द बॉलिंग. फिंगर रोल केले, पडल्यानंतर चेंडू थोडासा कट झाला. सुंदर, अप्रतिम, प्रशंसेत पात्र गोलंदाजी. संघाचा जोश, संघाचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांची ताकद दाखवण्यासाठी प्रत्येकाला इथे हक्क आहे आणि तो इथे रोहन दाखवताना कोरे संघासाठी. पुढचा चेंडू सन्मान दिलाय नवनाथनं. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले 22 रन्स. आता कोरे संघ या मॅच मध्ये येण्याचे संकेत देतोय, मेसेज देतोय त्यांच्या पाठी राख्यांना. 22 धावा झालेल्या आहेत. 25 धावांची गरज आहे. येणारे 19 चेंडू आहे. द्वंद्व आता खऱ्या अर्थाने आकर्षणाचं केंद्रबिंदू बनतोय, कारण मित्रांनो ही ट्रॉफी आहे, हा चषक आहे, एकविरा चषक 2023 साखरेमध्ये आयोजित. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक मॅच इथे नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्त वेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय. बघूया रोहन पुढचा चेंडू. अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू जितेशने ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नरला सुंदर शतरक्षण, मात्र रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच उत्तम. षटक संपलंय. धावा स्कोर कार्ड वरती 24. 18 चेंडू मध्ये बनवल्या 24, 18 मध्ये बनवायच्या 23. ऐकूया डीजेला आणि येऊया पुण्याच्या मॅच मध्ये. एस डीजे धावा धावफळकावर 23 धावांची गरज आहे. अतिशय अप्रतिम मॅच मी म्हणेन. दुहेरी वळणावरती उभी आहे मॅच. इथून जो कन्सिस्टन्सी, इथून जो रेग्युलॅरिटी, इथून जो मॅचलिस्ट परफॉर्मन्स दाखवेल तो मात्र मॅच जिंकेल. आणि वर्चस्व प्रस्थापित करताना निर्माण केलेली लढाई ज्या वेळेला तुमच्या बाजूने येईल, तुम्हाला पुनश्च एकदा संधी मिळेल सेकंड राऊंड मध्ये. हा क्रिकेट आहे, इथे प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येकाच्या मातृभूमीचा गौरव इथे व्हायला हवाय आणि त्यासाठी तुमची कन्सिस्टन्सी, तुमची चांगली स्ट्रॅटेजी खूप महत्वाची असेल. तुमचा अथक परिश्रम खूप महत्वाचा असेल आणि प्रामुख्याने महत्वाचं असेल तुमचे क्विक डिसिजन. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेतलेले निर्णय किती सकारात्मक आहेत हे मात्र तुम्हाला दाखवावे लागेल. बघूया नवीन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. बघूया पुढचा गोलंदाज कोण असेल. सेन्सिबल बिहेवियर ऑलवेज हॅज इट्स रिवॉर्ड अँड सेन्सलेस बिहेवियर विल मेक अस रिपेंट. बघूया सामंजस्यपणे घेतलेले निर्णय तुम्हाला पारितोषिक मिळवून देतात, तर असमंजसपणे घेतलेले निर्णय पश्चातापाची वेळ आणतात. न्यूमॅन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. मिनेश 18-23 धावा वाचवायच्यात एका बाजूने ते अचीव करायचे आहेत. बघत राहा, ऐकत राहा. एकविरा चषक 2023. शॉर्ट बॉल, चुकीचा बॉल. नवनाथ मात्र त्या चेंडूला फेकून देतोय. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क.
नवनाथ नावाचा ब्रँडेड षटकार डीजे. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली 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 आई तू सुंदर शॉट सिलेक्शन. नवनाथच्या बॅट मधनं एरियल रूट हवाई फायर फेकून दिले सरळ चेंडूला सीमा पार षटकार. मिनीचं स्वागत इथे षटकारानं करताना मिनिशला सुद्धा मेसेज त्यांनी पोहोचवलाय. आखूड टप्प्याचे चेंडू मी सहजच खेळतो आणि तो दाखवून देताना या ठिकाणी बघूया मिनिश कमबॅकिंग करेल का, प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये घर करतोय. उत्तर देईल लाईव्ह ऍक्शन मध्ये. पुढचा चेंडू आपल्याला बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतले. गुड सेन्सिबल क्रिकेट. एक धाव घेत मात्र स्ट्राईक रोटेट केले. लेगबाईचे संकेत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचले तब्बल 31. गुड क्रिकेट. क्रिकेटमध्ये षटकार सुद्धा खेळावा. एकेरी दुहेरी धावांचं महत्व सुद्धा तेवढंच आहे. हे नवनाथ इथे खूप चांगल्या पद्धतीने रीड करतोय आणि लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर जितेशला आणतोय स्ट्राईकला. अजूनही जर बघितलं तर 16 धावांची गरज येणारे चेंडू आहे 16 आणि मेनेश गोलंदाजी मार्कवर. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेट दाखल झालाय. अतिशय सुरेख हळवारपणे मात्र दिशा दिलाय. कव्हर ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं तो खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेंडूला फील्ड करेल तद्वर 1 धाव. गुड क्रिकेट. स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक धाव घेणं खूप महत्वाची आहे आणि त्यानंतर आपली आक्रमकता सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. हे दाखवून देताना दोन्ही फलंदाज सुंदर पार्टनरशिप. बघूया मिनिश चौथा चेंडू घेऊन दाखल झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोदून काढल्या चेंडूला सुंदररित्या मिडॉनला वेगानं चेंडू सीमारेषेच्या जवळ. ताकदीचं शतरक्षण आहे परंतु तेवढ्याच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 34 म्हणजे इथून फक्त 13 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे आणि तिथे कधीही कुठलाही संघ हा हावी ठरू शकतो. बघूया मनोजजी पाटील सर. बघूया इथे आलाय मात्र चौकार. संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम आपण बघतोय. आमचे कॅमेरामन असतील, आमचे कॉमेंटेटर असतील, आमचे स्कोरर असतील, पंच असतील. यासाठी मात्र हल्दीराम यांच्याकडनं रुपेश पाटील सरांनी एनर्जी ड्रिंक पाठवल्याबद्दल स्पेशली थँक्स. मनोज पाटील साखरे आपण बघतोय. हल्दीराम कंपनीचं सुद्धा आम्ही नक्की स्पेशली थँक्स म्हणू आणि वळू पुनश्च मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आलाय. नवनाथ जसं मी मगाशी म्हटलं होतं की आक्रमक फलंदाज आहे. चांगली बॅटिंग करतोय. अतिशय अप्रतिम चांगला चेंडू. डायरेक्ट हिटचा टीम आहे परंतु नॉट आउट आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 धावा. षटक इथे संपलंय. येणारे 12 चेंडू. धावा बनवायचे 8. ऐकूया डीजेला आणि येऊया पुनश्च मैदानात. यानंतर आपण मॅच बघणार आहोत. अमरदीप जयसार विरोधात NCC सफाई. नेक्स्ट बॅटल असेल. टॉस जिंकलाय सफाई संघानं. शतरक्षण स्वीकारलंय. जसे मॅच संपेल आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. आता 12 चेंडू आणि 8 धावांचं इक्वेशन आहे. नवनाथ आपण बघतो एक सुंदर बॅटिंग करताना. आपला इंडिव्हिज्युअल स्कोर नवनाथचा जर बघितला तर 8 चेंडू आणि 15 धावांची वादळी तुफानी आणि एक सेन्सिबल इनिंग बघायला मिळते. बघूया न्यूमॅन दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. विकासला स्वतःचा आणि कोरे संघाचा विकास करायचा आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख गतीला परिवर्तन केलं होतं. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू होता. लॉंग द कार्पेट खेळलाय काऊ कॉर्नरला. एक धाव घेत स्ट्राईक मात्र रोटेट करताना जितेशची खेळी खूप महत्वाची आणि त्याने नवनाथनं जे अप्रतिम शॉट सिलेक्शन बघायला मिळालं ते खऱ्या अर्थाने खूप छान बघायला मिळालं. त्यामुळेच आज विजयाकडे मार्गक्रमण करताना
आपण संघ बघतोय जय महाराष्ट्र शिवसेना अरिजी पाटील अनिल मामा मांडे पुरस्कृत हा संघ आपण बघतोय. नक्की त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल असेल की आम्ही पुरस्कृत केलेला संघ चांगली कामगिरी करतोय. पुढचा चेंडू आपल्याला हळवारपणे लॉंग आपला खेळला गेलाय. चेंडू सरळ जातोय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमा रेषा पार जितेच्या फैत आलाय. वायफाय डिसे स्कोर इज लेवल नाव. एका धावेची गरज आणि जितेश मात्र मॅच फिनिशर म्हणून पुढे येताना आपण बघू शकाल. मिस्टर जितेश जर या ठिकाणी एक धाव घेतोय तर खऱ्या अर्थाने मॅच फिनिशर म्हणून जितेश पुढे येईल. पुढचा चेंडू एवढा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. मॅच चेंजरच्या भूमिकेमध्ये नवनाथ यांची जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. मैदानामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने षटकार चौकार घेतलाय एक संघनायक म्हणून जी जिम्मेदारी आहे ती सुंदर हँडल करताना. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला उडवलं इंटेच्या वरनं आणि इथे विजयावर शिक्कामोर्तब करताना विजयश्री संपादन करतोय जय महाराष्ट्र शिवसेना. अभिनंदन. आणि हाडलक असेल कोरे संघाचं. आणि वळते आपण मॅन ऑफ द मॅच कडे. and man of the match award goes to Mr. नवनाथ. ललित तरे आणि रोहन गावड आपण यायचं आहे. अप्रतिम ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 2 षटक 4 धावा आणि 2 विकेट आणि त्यानंतर 9 चेंडू आणि 16 धावांची उपयुक्त खेळी. जोरदार टाळ झाला पाहिजे नवनाथसाठी. मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर नवनाथ. आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करतोय परिवर्तन आणि ऐकूया आपण एक बुलंद आवाज प्रमोद सरांचा. चौकार गेला मला फोन नाही येणार असं होतं. एक कंप्लीट केली एकच रन्स पाहिजे होती. एक कंप्लीट केली त्याच्यानंतर बाउंड्री केली. चार जातो नाही नाही 4 नाही. त्यांनी कंप्लीट केली ना. थांबले असते आणि नंतर चौका गेला असते. चौका रोहन सरांना मी विनंती करते आणि ललित सरांना विनंती करते प्लीज आपण यायचं आहे. प्लीज आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण VIP डायस कडे या. मी इकडे जाणार जेवायला. एकटे जाणार. कोण घेणार मॅन ऑफ द वळतो आपण मॅन ऑफ द मॅच कडे. कुमारी वैदेही विपुल वझे सरांच्या माध्यमातून आपण बघतोय आकर्षक ट्रॉफीच आम्हाला प्रोव्हाइड केले त्याबद्दल स्पेशली थँक्स विपुलजी वझे सर आपलं. आणि त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक आपल्याला बघायला मिळते. चला यायचंय नवनाथ या आपण. वेल प्लेड नवनाथ. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने पहिला सामना आपण जिंकला. जय महाराष्ट्र शिवसेना. अभिनंदन असेल आपलं. नकुल सरांना आम्ही विनंती करतोय की विपुलजी वझे सरांच्या माध्यमातून कुमारी वैदेही विपुल वझे यांच्या माध्यमातून जी ट्रॉफी बघायला मिळते. सॉफ्ट ड्रिंक आहे. अभिनंदन नवनाथाने. कसं वाटते या ठिकाणी प्रथम मॅन ऑफ द मॅच घेताना? हाऊ डू यू फील?